मित्रांनो, काल आपण कॉन्कॉर्ड हा चॅप्टर चालू केला. आता काही जण म्हणतील सर कॉन्कॉर्ड काय आहे, काही जण हजर नसतील काल, तर त्यांनी लक्ष ठेवावे. कॉन्कॉर्डचा अर्थ अग्रीमेंट बिटवीन सब्जेक्ट अँड वर्ब on the basis of their number and person. वचन व पुरुष यावर आधारित त्यांच्यातला ॲग्रीमेंट असतं सब्जेक्ट आणि वर्ब मधला. याचे आपण दोन नियम काल पाहिले अँड कंजंक्शनचे. त्यातला पहिला होता बघा बरं, कर्त्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त पदार्थवाचक नामे अँड या कंजंक्शनने जोडली जात असतील व त्यातून भिन्न पदार्थांचा बोध होत असेल तर कर्ता अनेक वचनी समजावा आणि पुढे क्रियापदे काय घ्यावे, अनेक वचनी घ्यावे, हे घेतले होते. दुसरा एक नियम त्यामध्ये घेतला होता की कर्त्याच्या ठिकाणी जर दोन पदार्थवाचक नामे अँड या कंजंक्शन जोडली जात असतील व त्यातून एकच खाद्यपदार्थाचा बोध होत असेल तर कर्ता एक वचनी असतो, क्रियापदही एक वचनी असते. त्यामध्ये आपण पहिल्यामध्ये घेतलं होतं, पहिला जो नियम घेतला होता मी त्याचं एक उदाहरण घेऊन दाखवतो. याच्यामध्ये बघा, व्हीट, बार्ली अँड राईस डॅश सेरियल्स. इज घ्यायचंय का आर घ्यायचंय, कारण भिन्न पदार्थांचा बोध झाला तिथे काय घ्यायचं तुम्हाला, आर. हे एवढं मोठं सब्जेक्ट आहे आणि ते प्लुरल आहे, त्याच्यामुळे वर्बही काय घेतलं आपण, प्लुरल घेतले. त्याच्यानंतर घेतलं होतं आपण इडली अँड सांबर डॅश माय फेवरिट ब्रेकफास्ट. चला, इज आर हे एकच खाद्यपदार्थाचं नाव आहे म्हणून इथे काय घेतलंय आपण, इज. आज आपल्याला तिसरा नियम घ्यायचा आहे त्यातला बघा, कर्त्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक सामान्य नामे अँड या कंजंक्शनने जोडली जात असतील व त्यातून एकाच व्यक्तीचा बोध होत असेल, तसेच फक्त पहिल्या नामाआधीच आर्टिकल, इथे द घेऊया आपण, आर्टिकल द वापरले जात असेल तर कर्ता एक वचनी असतो. कर्ता एक वचनी तर क्रियापदही तुमचं एक वचनी आणि त्यापुढे येणारं कर्त्याशी संबंधित एखादं पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह असेल किंवा इतर एखादं प्रोनाउन असेल ते सुद्धा काय राहील त्याच्यामध्ये एक वचनीच राहील. बघा, क्रियापद व त्यापुढे कर्त्याशी संबंधित असणारे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह किंवा प्रोनाउन हे एक वचनीच असते. पाहूया त्याच्यामध्ये एक्झाम्पल. द पोएट अँड फिलॉसॉफर डॅश परफेक्ट डॅश वर्क. दोन रिकाम्या जागा टाकल्या सरांनी. बघा बरं,
ही वर्बची जागा आहे आणि हे नाऊन आहे. नाऊनच्या आधी येणार हे ॲडजेक्टिव्ह म्हणजे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्हची जी काही मी जागा टाकलेली आहे. मग त्यामध्ये पहिलाच पर्याय आम्ही तुम्हाला आर डिअर असा देऊ. दुसरा पर्याय दिला आम्ही तुम्हाला आर हीज. तिसरा पर्याय दिला आम्ही इज हर. चौथा पर्याय दिला तुम्हाला आम्ही इज हीज. ठरवा कोणतं घ्यायचं आहे तुम्हाला याच्यातलं. आता सर्वात पहिले बरेच जण यालाच बळी पडतील. कशामुळे हे बघा, पोएट अँड फिलॉसॉफर कॉमन नाऊन, ते पण अँड जोडले, मग त्यातून दोन व्यक्तीचा बोध होतो का एकाच व्यक्तीचा बोध होतो हे सांगण्यासाठी तुम्हाला हिंट द्यायला इथं आर्टिकल आलेलं लक्षात ठेवा. द पोएट अँड फिलॉसॉफर मीन्स पर्सन, त्याच्यामध्ये एकच आहे, सिंग्युलरच आहे. तो बघा, द पोएट अँड फिलॉसॉफर हे तर दोघंही गेले याच्यातून. द पोएट अँड फिलॉसॉफर इज दोन्ही तिकडे इज आहे. मग आता हर घ्यायचं आहे का हीज घ्यायचं आहे ते ठरवा. यातला फिलॉसॉफर हे कॉमन जेंडरमध्ये जात आहे, परंतु यातला पोएट सांगतोय की तो कॉमन जेंडरमध्ये नाही आहे. फिलॉसॉफर हे नाऊन सुद्धा बघा बरं. मग यातला पोएट आणि पोएटेस फरक आहे की नाही. पोएट मस्कुलाईन आहे, मस्कुलाईन म्हटलं तर ते झालं पुल्लिंगी, आणि पुल्लिंगी म्हटलं तुम्हाला इथं हर घेता येणार नाही. उत्तर कोणा त्याच्यामध्ये हीच. पाहूया दुसरं उदाहरण. द PM अँड पार्टी लीडर डॅश टेकन डॅश डिसिजन्स वेल. परत एकदा ही वर्बची जागा आहे, ही ॲडजेक्टिव्हची जागा आहे, ते डिसिजन्स नाऊन आहे, त्यावरून तर समजून घ्यायचं. पहिलं घेतलं आम्ही इथं आर डिअर, दुसरं आलं इज हीच. तिथं हर आलंच तरी घ्यावं लागलं असतं, पण सध्याची स्थिती आपण पाहतोय बस. ठीक आहे, चला हे दोनच मी पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये. तर PM अँड पार्टी लीडर इथं व्यक्ती वेगळे नाही आहे, एकच व्यक्ती आहे. म्हणजे पदावर बसणारा अध्यक्षही तोच आहे आणि पंतप्रधानही तोच. असं बऱ्याच काळ काँग्रेसमध्ये चाललं होते. फक्त सोनिया गांधींच्याच काळामध्ये मात्र तसं राहिलेलं नव्हतं. त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान झालेत. त्यामध्ये बघा आर होणार नाही आहे, हे तर होणारच नाही. उत्तर काय त्याच्यामध्ये इज हीज त्यामध्ये आले. तसंच बघा एखादा असं तुम्ही आर्टिकलच नाही तर एखादं डिटरमायनर दुसरं जरी बदललं त्याच्यामध्ये तरी तो नियम लागू होऊ शकतो. बघा बरं, माय फ्रेंड फिलॉसॉफर अँड पोएट डॅश इन्व्हायटेड फॉर द पार्टी. व्यक्ती तीन एकच आहे बघा, माय फ्रेंड फिलॉसॉफर अँड पोएट. अरे हे ते त्याचे वैशिष्ट्य जे कोणाचे ते मित्राचे. मग ते मुद्दामून तुम्हाला पर्याय देतील. सगळ्यात पहिला आर, दुसरा पर्याय देतील त्याच्यामध्ये इज. उत्तर काय त्याच्यामध्ये इज. माय फ्रेंड फिलॉसॉफर अँड पोएट इज इन्व्हायटेड फॉर द पार्टी. जर इथं असं असतं माय आंट अँड गार्डियन, माय आंट अँड गार्डियन, व्यक्ती दोन नाही एकच आहे बघा, माय आंट अँड गार्डियन. मग तिकडं तुम्ही काय घेतलं असतं, सिंग्युलर वर्ब घेतले असते. पण म्हटलं माय फादर अँड मदर, आता व्यक्ती एक नाही आहे, दोन आहेत, लक्षात ठेवायचे. म्हणजे तुमचा करता अनेकवचनी क्रियापदही तुम्हाला अनेकवचनीत घ्यावे लागेल ना. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये समजा दोन आर्टिकल भिन्न आले असते तर तेही पाहून घेऊ आपण. चला, आर्टिकल भिन्न जर आले तर करता काय होईल, अनेकवचनी होईल. त्यासाठी डायरेक्ट आपण एक्झाम्पलच पाहूया बस. द पोएट अँड द फिलॉसॉफर, तेच घेतलंय मी उदाहरण. बघा इथं आता व्यक्ती दोन एक आहे डॅश परफेक्ट डॅश वर्क. मग सांगा इथे इज हीज आर डिअर. उत्तर सरळ सरळ. असंही काही जणांनी इथं पोएट फिलॉसॉफर वाचतात दोन व्यक्तीच गृहीत धरले होते. इथे तसे ते दोनच व्यक्ती गृहीत धरणार आहे. तर बघा बरं, दोन्हीकडे स्वतंत्रपणे आर्टिकल आलेले आहेत. तुमचं प्लुरलमध्येच पाहिजे. उत्तर काय त्याच्यामध्ये आर डिअर.
इतकंच नाही तर जर आर्टिकल तुम्हाला मदत करत असतील करता एकवचनी का अनेकवचनी ओळखण्यासाठी, तर क्रियापदाच्या रचनेवरून किंवा त्या पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या रचनेवरून सुद्धा तुम्हाला आर्टिकल भरता येईल. पाहूया यांच्यामध्ये एक उदाहरण. डॅश PM डॅश पार्टी लीडर had done. बघा बरं, आता इथं क्रियापदात काही कळत नाही आहे, हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. हॅड डन हिज वर्क वेल. चला, त्याने दिलंय द नो आर्टिकल द नो आर्टिकल. आता त्याच्यात शोधायचं तुम्हाला कोण येतं. चा डॅश डॅश PM अँड पार्टी लीडर हॅड डन मध्ये तर तुम्हाला तर पर्सन कळालंच नाही, वचने कळालं नाही. प्रॉब्लेम आला सिंग्युलर का प्लुरल दोन्हीसाठी हॅड चालतंय. मग इथं यानं मदत केली आम्हाला ही इज म्हणून. याचा अर्थ हे करता काय आहे, एकच वचनी आहे, एकाच व्यक्तीबद्दल तुम्ही बोलताय, म्हणजे तुम्हाला आता एकच आर्टिकल पाहिजे, 2 आर्टिकल नकोत, म्हणजे हा तर पर्याय गेला. मग आता हा घ्यायचा, दोघांकडेही एकच आर्टिकल आहे. मग सुरुवातीचं पहिल्या नामाच्या आधीच तुम्हाला आर्टिकल घेता येईल, इकडच्या नामाच्या आधी आर्टिकल घेता येणार नाही. उत्तर आलं त्याच्यामध्ये द PM अँड पार्टी लीडर हॅड डन हिज वर्क. तेवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. आर्टिकलच्याच उपयोगावरून एक लक्षात ठेवायचं आहे. बघा बरं, व्यक्तीनंच नाही तर हा प्राणी पक्षी यांना देखील हा नियम लागू होऊ शकतो. समजा मी इथे एक उदाहरण दिले बघा. ही हॅड अ ब्लॅक अँड व्हाईट कॅट ए मध्ये. आणि दुसरं बघा, ही हॅड अ ब्लॅक अँड अ व्हाईट कॅट. ह्या 2 उदाहरणांचा व्यवस्थित जर अभ्यास केला तर असं परीक्षेला येऊन गेलं आहे की पहिल्या सेंटेन्समध्ये काय होतं आहे, सब्जेक्टकडं किती मांजरी आहेत आणि सेकंडमध्ये किती आहेत ते तुम्हाला विचारू शकतात. बघा इथं आर्टिकल किती लावलेले आहेत मी, एकच आर्टिकल आहे. याचा अर्थ काय आहे, अ ब्लॅक अँड व्हाईट, काळे पांढरे पट्टे असणारी ती मांजर आहे. म्हणजे याच्याकडं काय झालं आहे, ओनली 1 कॅट. आणि दुसऱ्याच्यात ही हॅड अ ब्लॅक अँड अ व्हाईट कॅट. आर्टिकल किती आले बघा, याच्याकडं 2 आलेले आहेत. याचा अर्थ त्याच्याकडे किती मांजरी आहेत, ही हॅड 2 कॅट्स, मोर दॅन 1, एकापेक्षा जास्त. असं सुद्धा आर्टिकलवर तुम्हाला मदत होऊ शकते. असेच जर याच्यामध्ये अ ब्लॅक अँड व्हाईट कॅट हे कर्त्याच्या ठिकाणी आले असते तर सब्जेक्ट सिंग्युलर झाला असता. अ ब्लॅक अँड व्हाईट कॅट असं आलं असतं तर सब्जेक्ट तुमचा प्लुरल झाला असता. तो नियम देखील तिकडे लागू होऊ शकतो. पुन्हा पहा पुढे, चौथा नियम येतोय त्याच्यामध्ये आपला. कर्त्यात 2 किंवा त्यापेक्षा जास्त सामान्य नामे अँडने जोडली जात असतील व त्यातील फक्त पहिल्या नामाआधी किंवा प्रत्येक नामाआधी एव्हरी किंवा ईच हे डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह येत असेल तरी कर्ता एकवचनीच असतो.
नाही तर काहींचं म्हणणं असतं की सर तुम्ही या नियमाला तुम्ही सरळ सरळ आर्टिकलच्या नियमामध्ये मिसळून द्यायचं असतं, पण तसं नाही. आर्टिकलच्या नियमामध्ये आपण एक अभ्यासलं होतं बघा की 2 किंवा 2पेक्षा जास्त नामे ॲडने जोडले जाऊन त्यातील फक्त पहिल्या नामाआधी आर्टिकल जर आले तर कर्ता एकच व्यक्तीला दर्शवत असतो, एकच तो वचनी असतो. आणि भिन्न भिन्न दोन्ही नामाच्या आधी स्वतंत्रपणे आर्टिकल जर वापरले तर त्यातून भिन्न व्यक्तींचा बोध होतो, कर्ता अनेक वचनी होतो. तसं इथं नियम नाही आहे. हे पहिल्या नामाच्या आधी येऊ का प्रत्येक नामासोबत येऊ. तर पाहूया. ईच एव्हरी. एव्हरी मॅन, वुमन अँड चाइल्ड डॅश बीन सेव्ड. सांगा. हॅव बीन सेव्ड का हॅज बीन सेव्ड. ठरवा. एव्हरी मॅन, वुमन अँड चाइल्ड. काही जरी ह्या तिघांना जर पाहिलं ते म्हणते 3 नामे काय होती, त्याच्यामध्ये भिन्न भिन्न व्यक्ती होती, तरी पण त्यांनी काय घेतलं इथं ॲजच घेतलं. भिन्न भिन्न व्यक्ती जरी असले तरी याच्यामध्ये बघा प्रत्येकाचा वेगवेगळा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे आन्सर काय याच्यामध्ये हॅज. दुसरे घेतले आम्ही बघा. ईच बॉय अँड ईच गर्ल डॅश गिवन अ होल ॲपल. प्रत्येकाला संपूर्ण एक ॲपल देण्यात आलेत. मग सांगा वॉज का वर. उत्तर त्याच्यामध्ये काय येईल वॉज. सिंग्युलरमध्येच आहे, दोघांच्या आधी जरी आले तरी ते सिंग्युलरच राहिलं. ठीक आहे. पुढे निघूया आपण 5व्या नियमात. कर्त्यात 2 भाववाचक नामे. आता भाववाचक नामे म्हटलं त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटीचा बोध होऊ शकतो. त्याच्यामध्ये ॲक्ट नाउन्स ज्याला आपण म्हणतो बघा. कर्त्यात 2 भाववाचक नामे अँडने जोडली जात असतील व त्यातून एकाच संकल्पनेचा बोध होत असेल तर कर्ता एकवचनी असतो. काही काही जोडीनंच वापरतो बघा आपण एका संकल्पना दाखवायसाठी. उदाहरणार्थ मी इथे घेतलं बघा बरं. पीस अँड प्रॉस्पेरिटी. हे जोडूनच घेतलेले बऱ्याच ठिकाणी पाहिलेले बघा. पीस अँड प्रॉस्पेरिटी. सुख आणि समृद्धी, शांती, समृद्धी. पीस अँड प्रॉस्पेरिटी डॅश आवर आयडियल. इज आवर आयडियल का आर आवर आयडियल. त्याच्यामध्ये बघा आयडियल सुद्धा प्लुरलमध्ये नाही आहेत. आर का आवर आयडियल. मग इथं काय घेईल तुम्हाला इज आवर आयडियल. पीस अँड प्रॉस्पेरिटी. दुसरं बघा. द सडन राईज अँड फॉल. सडन राईज अँड फॉल इन द प्राइसेस डॅश अपॉन द डिमांड ऑफ द मार्केट. डिपेंड्स. दोनपैकी कोणते सिंग्युलर का प्लुरल ते ठरवा पहिली गोष्ट. चला. द सडन राईज अँड फॉल बघा बऱ्याच कृती दिलेल्या आहेत भाववाचकाच्या. सिंग्युलरमध्येच आहे सब्जेक्ट. सडन राईज अँड फॉल इन द प्राइसेस. प्राइसेसला पाहून घेऊ नका. सब्जेक्ट सिंग्युलर आहे. सिंग्युलर सब्जेक्ट म्हटल्यावर वर्बला तुम्हाला यस लावावे लागेल. उत्तर काय याच्यामध्ये डिपेंड्स. पुन्हा पहा. स्लो अँड स्टेडी. खरंच असतं बघा स्लो ॲक्शन स्टेडी ॲक्शन. तर त्या पद्धतीनं असतं बघा. स्लो अँड स्टेडी डॅश द रेस. मग विन का विन्स. याच्यामध्ये स्लो अँड स्टेडी या ॲडजेक्टिव्हनंच कोणाची जागा घेतलेली, नामाची जागा घेतलेली आहे. थोडक्यामध्ये हे ॲक्शन या नामाची त्यांनी जागा घेतलेली. स्लो अँड स्टेडी ॲक्शन. स्लो अँड स्टेडी ॲक्शन. ॲक्शन निघून गेलं. स्लो अँड स्टेडी
डॅश द रेस हे सिंग्युलरमध्येच आहे, त्याच्यामुळे इथं विनला काय लागेल तुम्हाला, यस विन्स द रेस त्याच्यामध्ये बघा. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. सहावा नियम बघा. पहिले 5 नियम आपण अँड आर्टिकल अँड या कंजंक्शननं जोडल्या जाणाऱ्या 2 किंवा 2पेक्षा जास्त नामे जर कर्त्याच्या ठिकाणी आले तर त्यांची ती एकवचनी असतात का अनेकवचनी असतात हे आपण आत्ताच पाहिले. आता आपण अँड कंजंक्शन सोडून दुसऱ्या कंजंक्शनकडे वळतोय. थोडक्यामध्ये ऑर, आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो यांनी जर 2 कर्ते जोडले गेले तर काय होईल पाहूया. वाक्यात 2 कर्ते or, either or, neither nor, not only but also या कंजंक्शनने जोडले गेल्यास त्यातील दुसऱ्या कर्त्यानुसार, दुसरा कर्ता म्हणजे कशानंतरचा एक लक्षात ठेवायचं बघा, ऑर, नॉर, बट ऑल्सो नंतरचा कर्ता जो क्रियापदाला जवळचा वाटतो लक्षात ठेवायचं. दुसऱ्या कर्त्यानुसार क्रियापदाचे वचन व क्रियापदानंतरच्या कर्त्याशी संबंधित असणाऱ्या पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्हचे वचन ठरवावे. बघा परत ते आलेले ते 2 मेंबर उदाहरण पाहूया आपण याच्यामध्ये. You are your brother. दोघांपैकी एकाला कोणाला तरी चांगलं काम करावे लागेल. नेमकी कोणाला आता ते पाहूया आपण याच्यामध्ये. पहिलं दिलं आम्ही इथं हॅव, दियर, दुसरं हॅव हीच, तिसरं हॅज दियर, चौथं हॅज हीच. कन्फर्म कोणतं आहे बघा. इथे वर्ब येणार आहे आणि इथे तुम्हाला ॲडजेक्टिव्ह वापरायचे, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह दिलेलं आहे. पहा यातला कोणता कर्ता महत्त्वाचा आहे, पहिला आहे का दुसरा आहे बघा. ऑरनं जोडलेलं आहे, दुसरा कर्ता महत्त्वाचा आहे आपलं युअर ब्रदर. हे तर थर्ड पर्सनमध्ये नाऊन आहे, सिंग्युलर आहे युअर ब्रदर. मग युअर ब्रदरसोबत तुम्हाला हॅव वापरता येणार नाही, हे हॅव वापरता येणार नाही. आता राहिलं हे हॅज काय हे हॅज, ठरवा तुम्ही आता. दोन्हीपैकी कोणतं एक घ्यावंच लागेल तुम्हाला. चला मग इथे घेतलं तुम्ही हॅज टू डू. आता याच्याशीच संबंधित हे इथलं ॲडजेक्टिव्ह असणार आहे, त्याच्यामुळे उत्तर त्याच्यामध्ये हीच शेवटी बघा. यू आर युअर ब्रदर हॅज टू डू हिज वर्क वेल. दोघांपैकी एकाला चांगलं काम करावे लागेल. पुन्हा बघा राणी either Rani or her sisters dash perfect in dash work. परत 2 रिकामी जागा आहेत तुम्हाला दिले आम्ही याच्यामध्ये. इज हर आणि दुसरा पर्याय दिला ते आम्ही आर दियर. सांगा 2च पर्याय दिले, 4 काही दिलेले नाहीचे. आयदर आणि ऑर हे बघा, ऑर नंतरचा करता आहे. हर सिस्टर्स इथं प्लुरल आहे, इथंही तुम्हाला प्लुरल पाहिजे आणि इथंही ॲडजेक्टिव्ह प्लुरलमध्येच पाहिजे, याच्याशी संबंधित हवं आहे. मग चला आयदर आणि ऑर हर सिस्टर्स आर परफेक्ट इन दियर वर्क त्याच्यामध्ये आलेत.
neither Raju nor his friends dash caught. were neither Raju nor his friends प्लुरल आहे, तुम्हाला प्लुरल मध्येच पाहिजे उत्तर काय त्याच्यामध्ये वर. पुन्हा बघा, not only the workers but also their supervisor dash been on strike for 2 days. 2 दिवस झाले स्ट्राईक वर आहेत. हॅज दोनपैकी कोण आहेत सांगा. नॉट ओनली द वर्कर्स इथं प्लुरल आहे, पण आमचा दुसरा करता बघा बट ऑल्सो नंतर आहे. दिअर सुपरवायझर एकच आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे. तुम्हाला इथं सिंग्युलर घ्यावं आणि येस फॉर सिंग्युलर उत्तर काय त्यामध्ये हॅज बीन ऑन स्ट्राईक फॉर 2 days त्याच्यामध्ये घेता येईल. अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये ऑर असो, आयदर ऑर असो, नायदर नॉर असो, नॉट ओनली बट ऑल्सो असो, दुसरा करता महत्त्वाचा राहील. थोडक्यामध्ये क्रियापदाच्या जवळचा करता त्याला महत्त्वाचा राहील. तेवढा स्क्रीनशॉट घ्या काढून. पुढचा नियम बघा. वाक्यात 2 करते ॲज वेल ॲज किंवा अँड नॉट या कंजंक्शनने जोडल्या गेल्यास पहिल्या कर्त्यानुसार क्रियापदाचे वचन व क्रियापदानंतर कर्त्याशी संबंधित असणारे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हचे वचन ठरवावे. परत आलं त्याच्यामध्ये ॲज वेल ॲज अँड नॉट. हाच नियम थोडासा आणखीन एकाला लागू होतो, तो इथंच घेऊन टाकतो बघा. कर्त्यात आता एकच करता येतं, एक कर्त्यात मुख्य नामानंतर त्याच्यामध्ये विथ येईन, अलॉंग विथ येईन, टुगेदर विथ येईन, त्यामध्ये येतील बघा. विथ या प्रेपोजिशनने सुरू होणारी फ्रेज येत असेल तर फ्रेजमधील नामास महत्त्व न देता मुख्य नामानुसार क्रियापदाचे वचन ठरवावे. महत्त्व कोणाला आहे? फ्रेजमधल्या नामाला द्यायचं नाही आहे. पहिले आपण वरचे उदाहरणं पाहून घेऊया. चल या. You as well as I lazy म्हणतो द्या. तोही आळशी मी आळशी, आपण दोघंही आळशीचे. चल आम्ही घेतलं याच्यामध्ये तुम्ही आर घेणार आहात का इज घेणार आहात का ॲम घेणार आहात ते ठरवा. सोप्यात सोपं उदाहरण. यू ॲज वेल ॲज आय डॅश लेझी. तुम्ही जर याच्याशी संबंध लावला तर तुम्ही ॲमच घेणार, पण याच्याशी संबंध लावला तर काय घेणार? आर घेणार. काय म्हणते ना, आम्ही दोघांशी संबंध लावला होता तरी आमचं आरच आलं. बरोबर आलं, छान. दुसरं घेतलं आता सांगा. आम्ही राणी ॲज वेल ॲज आय
लेझी. आता सांगा, आम्ही आर घेतले, इज घेतले, एम घेतले. सांगा आता कोणतं घेत आहे? काय म्हणतील, आम्ही आय घेतलं असतं तर एम घेतलं असतं, गेले घरी. काय म्हणते, आम्ही या दोघाला घेतलं तर काय घेतलं आहे बघा, आर, गेले घरी. हे पण होत नाही, हे पण होत नाही. उत्तर कोण त्याच्यामध्ये? इज. कोणानुसार? पहिला कर्ता महत्त्वाचा. पहिल्या कर्त्यानुसार तुम्ही वर्ब घेतलेले आहे. थोडंसं पाहूया आणखी पुढे आपण. राजू as well as his friends dash perfect dash work. मग आम्ही घेतलं याच्यामध्ये आर, दियर, इज, हीच. सांगा यापैकी कोणतं घेणार आहे? ॲज वेल ॲजनं दोन कर्ते जोडले. पहिला करता महत्त्वाचा म्हणजे हा कोण झाला याच्यामध्ये? राजू. राजूनुसार तुम्ही काय घेणार? इथे इज परफेक्ट इन हीज वर्क हे उत्तर आले. नाही तर बस जवळच्या नामाशी त्याचा संबंध लावू नका. हा काही नॉट ओनली बट ऑल्सो जोडलेला नाही आहे. राणी अँड नॉट हर सिस्टर्स डॅश मी. मग नेमकी मदत कोणी केली ती बघ बरं त्याच्यामध्ये. सांगा, हॅव घ्यायचं आहे का हॅज घ्यायचं आहे? सांगा. राणी अँड नॉट हर सिस्टर्स, तिच्या बहिणींनी नाही केली मदत मला, राणीने केली. पहिला करता महत्त्वाचं. चला, हे अँड नॉट आलेलं आहे. राणी हॅज सिंग्युलरमध्ये घेतले. पुन्हा पहा. द किंग विथ his soldiers dash been caught. सांगा, have been caught का has been caught? विथ प्रेपोजिशन मध्ये इथे आलेलं बघा बरं. सोल्जर्स हे नाऊन आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. मेन हेड नाऊन हे याच्यातलं, याच्यानुसार तुम्हाला घ्यावे लागेल. काय घ्यावं लागेल? किंगसाठी तुम्हाला हॅज. The king with his soldiers has been caught. The workmen with their manager dash sent to the prison. पाठवलंय त्यांना. was वर. चला, फक्त मॅनेजरला पाठवलं का? नाही नाही नाही, मॅनेजर सहित सर्व कामगारांना. वर्क मेन प्लुरल आहे त्याच्यामुळे उत्तर काय येतं मध्ये? वर. घ्या एवढं स्क्रीनशॉट काढून. आठवा नियम आहे, गणितातील जर कृती इथं कर्त्यामध्ये वापरल्या गेल्या, गणितातल्या ज्या क्रिया आहेत त्या जर कर्त्याच्या ठिकाणी जर आल्या तर कर्ता एकवचनी होईल, कारण या कृती एकवचनी असतात. आणि यासाठी तुम्हाला या कृती युनिव्हर्सल ट्रूथ असल्या कारणानं, स्थिर सत्य असल्या कारणानं यासाठी तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापद घ्यावं लागते. थोडक्यामध्ये एकवचनी त्याच्यामध्ये काय पाहिजे? तो पण साध्या वर्तमान काळातलं क्रियापद पाहिजे. बघा, कर्त्यात गणितातील क्रियांचा उल्लेख होत असेल तर कर्ता एकवचनी होतो. तसेच या क्रिया युनिव्हर्सल ट्रूथ स्थिर सत्य असल्याने क्रियापद नेहमीच सिंपल प्रेझेंटमध्ये असते. मग तुमचं सिंपल प्रेझेंट सिंग्युलरमधलं वर्ब
मापायचे. बघा बरं, मग आता कोणकोणत्या कृती आहेत यामध्ये येऊ शकतात गणितातील क्रिया. बघा, आपण ॲडिशन ही एक क्रिया आहे. बघा, बेसिक 4 क्रिया आपल्याला माहीतच असतात. ॲडिशनसाठी आपण प्लस हा शब्द वापरतो आणि ह्या शब्दाची जात माहीत करून घ्या. लक्षात ठेवा, प्लस हे याच्यामध्ये प्रिपोजिशन आहे. त्याच्यानंतर सबट्रॅक्शन वजाबाकी, ज्याला आपण मायनस हे प्रिपोजिशन वापरतो. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, यासाठी तुम्ही इंटू पिंटू वापरला, तेही प्रिपोजिशनच आहे. शेवटचं भागाकारासाठी आपण काय वापरतो, लगेच काय सांगते, डिवायडेशन हा शब्द इंग्लिशमध्ये नाही आहे, डिव्हिजन म्हणतात त्याला. डिवाइडपासून आला डिव्हिजन. मग डिव्हिजनसाठी तुम्ही बाय हे प्रिपोजिशन वापरता. ह्या बेसिक 4 क्रियांचा जरी उल्लेख त्याच्याद्वारे झाला तरीही तुम्हाला कळेल. एक साधं उदाहरण तुम्हाला देतो. बघा, तुम्ही याला वाचलं तरीही तुमच्या लक्षात येईल. हे मी जरी आकड्यात आणि चिन्हात लिहिलेलं असलं तरीही तुम्हाला हे लिहिता येईल. ते काय वाचणार तुम्ही सांगा याला, शब्दामध्ये वाचा, इंग्लिशमध्ये. 2 + 2 याला काय वाचता, रेगेखाली रेग काय असतं त्याला, इज इक्वल टू. बघा, 3 शब्दांना फक्त एका चिन्हानं तुम्ही दाखवलंय. इज इक्वल टू 4 फुल स्टॉप. याच्यात फुल स्टॉप द्यायची गरज नाही. झालं, याहून तर काय 2 + 2 इज. आपण इज बोललो, याचा अर्थ सब्जेक्ट सिंग्युलर आहे. पहा यातलं उदाहरण, 2 + 2 4. ते पण भले आगाव आहेत. त्याने इक्वल टू वगैरे दिलंच नाही. मग त्याने दिलं बघ बरं, इथं मेक घेणार का मेक्स घेणार, सांगा आता. सब्जेक्ट सिंग्युलर आहे का प्लुरल आहे का. आलं, सब्जेक्ट याच्यामध्ये हा सिंग्युलर आहे आणि तो 3rd पर्सनमध्ये जातोय, कारण याच्यामध्ये 1st पर्सन आहे तर कुठे दिसत नाही आपल्याला. मग तुम्हाला यस जोडावे लागेल, मॅक्स झाले. दुसरे बघा, 10 - 4 डॅश 6. सांगा, वॉज 6 का इज 6. दोन्ही एकवचनी आहे, पण प्रॉब्लेम काय आला आहे, हे युनिव्हर्सल आहे ना. मग चला, 10 - 4 इज 6 त्यात आलं. एक अपवाद त्याच्यामध्ये आढळतोय की याच्यामध्ये कंजंक्शन अँड आलं, कृती दाखवणारे त्यातले जर प्रिपोजिशन्सने वापरले तर बघा, 2 & 2 डॅश 4. मग चला, याच्यामध्ये मेक घ्यायचं आहे का मेक्स घ्यायचं आहे, तर इथं उत्तर काय, मेक. हे सब्जेक्ट इथं प्लुरल झालं या कंजंक्शनमुळं. 2 × 2 = 4 होतात या अर्थानं. चला, याच्यामध्ये पुढचं त्यातच एक नियम घेतोय. अपूर्णांकाचा हा नियम आहे. पहा, कर्त्याची सुरुवात अपूर्णांकाने होत असेल तर त्यानंतरच्या ऑफ या प्रिपोजिशनने सुरू होणाऱ्या फ्रेजमधील नामानुसार कर्त्याचे वचन ठरवावे. थोडक्यामध्ये त्यात अनकाउंटेबल नाऊन येऊ शकते किंवा काउंटेबल प्लुरल नाऊन येऊ शकते. त्यानुसार तुम्ही ठरवा. पाहू, अपूर्णांक हे काही युनिव्हर्सल ट्रूथचं उदाहरण नाही आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये सिम्पल प्रेझेंटच येईन असं काही नाही. दुसऱ्या काळात देखील उदाहरणं जाऊ शकतात. बघा, यात उदाहरण घेतलं मी, 1/4 म्हणजे 25%. लक्षात ठेवा, 1/4 ऑफ द बुक्स डॅश बीन सोल्ड. सांगा, हॅव घ्यायचंय का हॅज घ्यायचंय.
25% म्हणजे एकूण पुस्तके किती आहे त्याच्या ही पण आपल्याला मोजता आलीच असती 1/4 ऑफ द बुक्स. त्यानुसार तुम्ही ठरवा की सब्जेक्ट्स देखील काय आहे प्लुरल. समजा इथं 100 असते तर त्याच्या 1/4 झाले असते याच्यामध्ये 25. मग 1/4 ऑफ द बुक्स इथं काय हॅव बीन सोल्ड. दुसरं त्यांनी असं घेतलं बघा 1/4 ऑफ द सिलेबस डॅश बीन टॉट. मग सांगा हॅव बीन टॉट का हॅज बीन टॉट. हे तर अनकाउंटेबल आहे ना हो. ज्ञान कसं तुम्ही मोजणार, अभ्यासक्रम कसा तुम्ही मोजणार. नुसतं घटकामध्ये विभाजन केलं म्हणजे काही मोजता आला का, तर नाही. मग याच्यामध्ये सिलेबस हे तुमचं कशामध्ये चाललं तुम्ही आता इथं अनकाउंटेबलमध्ये घेतले तर काय 1/4 ऑफ द सिलेबस डॅट डॅश इथं काय आलं तुम्हाला हॅज बीन टॉट. तिसरे पहा आम्ही घेतलं याच्यामध्ये 3/4 ऑफ द बुक्स हॅव बीन सोल्ड. आता सेंटेन्स करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे असं तुम्हाला जर विचारलं तर सांगता यायला पाहिजे. ठीक आहे. मग आम्ही याच्यामध्ये ए हा एक पार्ट घेतला, बी हा पार्ट घेतला, सी हा पार्ट घेतला, नो एरर हा डी नंबरचा पार्ट घेतला. याच्यात कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चूक आहे का एररच नाही आहे. बघा काय म्हणते 1/4 1/4 3/4 3/4 75% पाहिजे ना आपलं. 3/4 3 पार्ट 1/4 किती झाले 3. बघा 3/4 ह्या भागात चूक आहे लक्षात ठेवायचं. इथं काय पाहिजे होतं तुमचं 3/4. इथे यस पाहिजे होतं. हे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं. तेवढं स्क्रीनशॉट घ्या काढून. नऊ नंबरचा नियम आहे तोही महत्त्वाचा आहे. बघा कर्त्यात अंतर ज्याला आपण डिस्टन्स म्हणतो वेट कालावधी टाइम और ड्युरेशन प्रमाण ज्याला एखाद्या गोष्टीचं तुम्ही अमाऊंट और क्वांटिटी म्हणू शकता. यांचा उल्लेख करताना त्यांच्या परिमाणांचा ज्याला आपण युनिट्स म्हणतो. जसं आपण कापड किलोमीटरमध्ये मोजतो बरोबर आहे का चूक आहे. कापड किलोमीटरमध्ये मोजत नसतात, कापड मीटरमध्ये मोजत असतात आणि बाकीचं जे अंतर आहे हे कशामध्ये मोजतो आपण किलोमीटरमध्ये मोजतो. सोनं आम्ही किलोनं विकत घेतो. सगळे घेऊ शकतात का किलोनं विकणं? हो सगळे घेऊ शकतात. केव्हा? दसऱ्याला. ते सोन्याबद्दल नाही बोलतो आम्ही, त्या सोन्याबद्दल बोलतोय लक्षात ठेवायचं आहे. त्याला म्हणजे ते आम्ही ग्रॅमने घेऊ शकतो, तोळ्याने घेऊ शकतो. त्यांचेसुद्धा एकक ठरलेले असतात. सॅलरीसुद्धा तुमची रुपीजमध्ये ठरलेली असते. बघूया परिमाणांचा. बघा त्यांच्या परिमाणांचा एकच संच मानला तर करता एक वचनी बनतो. बघा उदाहरण समजा मी इथे घेतलं 5 weeks डॅश अ गुड हॉलिडे. 5 weeks कशाला म्हणता? कोरोनामुळं 5 monthsचा झाला तो. 5 months डॅश अ गुड हॉलिडे. चला मग इथं इज घ्यायचं आहे का आर घ्यायचं आहे तर काही जण काय करतील 5 weeksला पाहून आर घेतील पण तिथं हे चुकलेलं आहे. मग इथं काय पाहिजे इथं इज 5 weeks इज अ गुड हॉलिडे. त्याला पाहून तरी म्हणा ड्युरेशन म्हणून त्याला दिलेलं आहे. बघा 10,000 रुपीज अ मंथ एका महिन्याला डॅश
अ गुड सॅलरी फॉर अ बिगिनर. नवशिक्याला एवढं सफिशियंट आहे. मग इज घ्यायचं आहे का आर घ्यायचं आहे. 10,000 रुपीज अ मंथ. ते सॅलरी म्हणून घेतलेलं आहे. इथं उत्तर काय आलं इज. बघा 150 किलोमीटर्स डॅश नॉट अ लॉंग डिस्टन्स. त्याला तुम्ही डिस्टन्स म्हणून घेताय. सध्याच्या काळात काही एवढं नाही आहे, आधीच्या काळात होतं. उत्तर काय त्याच्यामध्ये इज डिस्टन्स म्हणून घेतलंय. चल पुढे 10 किलोज ऑफ राईस डॅश सफिशियंट फॉर अ मंथ. एका महिन्यासाठी सफिशियंट एका कुटुंबासाठी. चला इथं इज का आर. परत 10 किलोज ऑफ राईस. इथं काय घेतलंय इज. सगळे सिंग्युलरच आहेत. बघा 12 डझन. हिला काही मी प्लुरल करू शकत नाही. याच्या आधी संख्या विशेषण आले हे नामामध्ये आपण शिकलेलो आहोतच. 12 डझन डॅश अ ग्रॉस. 12 डझनाचा मिळून एक घर तयार होतोय. बघा बरं याच्यामध्ये मेक घ्यायचंय का मॅक्स. पुन्हा तुमचा सब्जेक्ट काय झाला सिंग्युलर. तुम्हाला अ ग्रॉस. ठीक आहे. तर आपण इथे येऊन थांबूया. बाकी आपण उद्याच्या तासाला घेऊ.